जरा एक ऐकून दाखवू का तुम्हाला? आंदोलनाचा प्रकार बघा. हेच उत्तर आहे त्याला. ज्यांना स्वतः कुठच्या पक्षात ते माहिती नाही, जे स्वतःच्याच सरकारचा निषेध करतायत. मला असं वाटतं की दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चालू आहे, हे देशामध्ये जी काही महाविकास आघाडीची सरकार आहेत त्यांच्या विरोधात हे आंदोलन चालू आहे. आमच्या विरोधात कुठं आहे? हा व्हिडिओ नेमका कुठला आहे? नाही, तो आता सांगायचं नाही. आहे की नाही, खरा व्हिडिओ आहे. ज्यावेळी ते मला विचारतील याची सत्यता दाखवा, तेव्हा मी सांगेन हा व्हिडिओ कुठचा आहे. पण अशी आंदोलनं महाराष्ट्रामध्ये चालू आहेत. स्वतःचा निषेध स्वतः करतायत. स्वतः सरकारमध्ये असताना जे काही दिवे लावलेत ते योग्य नाही म्हणून त्यांचेच कार्यकर्ते सांगतायत. अशा आंदोलनावर आपण कशासाठी बोलायचं? परत लाव रे तो व्हिडिओ. चला ओपन करू. चला या मोठं स्क्रीन लावा. हां आता परत ते म्हणतील हे आमचे कार्यकर्ते आहेत. पण नावानिशी सांगतो कुठचे कार्यकर्ते आहेत ते जाऊ द्या. त्यांना पण काहीतरी प्रश्न. आपण आंदोलन करताना नाहक महाविकास आघाडीला ज्या सरकारमध्ये स्वतः होते त्याचाच निषेध करायचा आणि महायुतीच्या विरोधात आंदोलन करायचं, ही प्रथा कदाचित आजपर्यंतच्या राजकारणात कोणालाच कळली नसेल. अशी आंदोलनं चालू आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोण सामील होतं याच्यावर आम्हाला काही विचार करण्याची काही आवश्यकता नाही. आम्ही शिवसेना म्हणून अतिशय विधायक कामं करतो आहे. एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कालचा आपण जम्मूचा देखील कार्यक्रम बघितला असेल की देशामध्ये पहिल्यांदा शिवसेनेनं 1000 पैलवानांना बरोबर नेऊन रक्तदान केलं. त्याच्यामुळे आमचा फोकस जो आहे तो अशा सामाजिक कामासाठी आहे. अशा लुटुपुटीच्या खेळाला काय आम्ही किंमत देत नाही. त्यांनी त्यांचाच निषेध करतायत, त्यांना शुभेच्छा आहेत. आजच्या आंदोलनाचा व्हिडिओ आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. हे चोरांचे मंत्री आहेत असं उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांबद्दल बोलतायत. कोण असं म्हणालं? उद्धव ठाकरे म्हणतायत. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला ना. जे युबीटीचे शिवसैनिक महाविकास आघाडीचा निषेध करतायत याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये काम करणारे सगळे चोर आहेत. दुसरे कसे काय असू शकतात? इंडिया आघाडीकडनं देखील दिल्लीत आंदोलन केलं जात आहे. मला असं वाटतं ज्या काँग्रेसनं राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा काढली त्याला मतदारांनी झुगारलं तर या आंदोलनाकडे देशातली जनता लक्ष देईल असं मला वाटत नाही. ज्यावेळी त्यांचे खासदार निवडून आले तेव्हा EVM चांगलं होतं आणि त्यांचा जेव्हा ज्या ठिकाणी पराभव झाला तिथं EVM वाईट आहे. हे भविष्यातली बिहारची निवडणूक स्वतःच्या हातातनं गेली म्हणून हे सांगण्याचे सगळे प्रकार आहेत. आणि मला वाटतं की असं आंदोलन करण्यापेक्षा ज्या EVMवर स्वतः राहुल गांधी निवडून येऊन विरोधी पक्षनेते झालेत त्या खासदारकीचा त्यांनी राजीनामा द्यावा. काँग्रेसच्या सगळ्या खासदारांनी राजीनामा द्यावा आणि नवीन निवडणुकीला सामोरं जावं. आंदोलन असं केलं पाहिजे. जर EVMवर विश्वास नाही तर स्वतःची खासदारकी सोडली पाहिजे, विरोधी पक्षनेते सोडलं पाहिजे. साहेब, इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मागच्या रांगेत बसवलं होतं. त्यांचं असं म्हणणं आहे की हा किरकोळ मुद्दा आहे, याचा उगीचच विरोधकांनी नांगावा केला. नाही, 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. आपल्या माध्यमातूनच आम्ही कायम बघतो ही लोक माननीय एकनाथ शिंदेसाहेब दिल्लीला गेल्यानंतर टीका करतात. त्या दिवशी आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब देखील दिल्लीला होते आणि त्यांच्या ज्या बैठका झाल्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या खुर्चीला खुर्ची लावून झाल्या. अमित शाह साहेबांना जेव्हा ते भेटले ते देखील त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. परंतु कोणाचा अपमान आहे नाही आहे मला माहीत नाही, पण ज्यावेळी मराठी नेत्याला दिल्लीमध्ये बोलवलं जातं आणि शेवटच्या रांगेमध्ये बसवलं जातं हा त्यांचा अपमान आहे की नाही? कारण लाचार झालेले लोक स्वतःचा अपमान आहे असं मानणार नाही, परंतु त्या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे. कोण होतं कोण नेते होते याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही, पण डायरेक्ट शेवटच्या रांगेमध्ये बसवायचं ही म्हणजे त्यांची अवहेलना केली गेली. आणि ज्यावेळी आम्ही सगळे सोबत होतो त्यावेळी त्यांचं स्थान हे शिंदेसाहेबांनी कायमस्वरूपी पहिल्या रांगेमध्ये ठेवलं होतं. याच्यामध्ये गृहमंत्री अमित शाह यांना संजय राऊतांनी पत्र लिहिलेलं
आलेलं आहे. माजी उपराष्ट्रपती धनगर गेल्या काही दिवसांपासून गायब आहे, अशा स्वरूपाचा त्यांचा पत्रव्यवहार आहे. एकूणच जर पत्र लिहिलं असेल त्यांना उत्तर मिळेल ना. मुद्दा असा राहतो की कुठच्याही गोष्टीवर काही संबंध नसताना बोलणं हीच सध्या खऱ्या अर्थानं ब्रेकिंग होते आणि ती त्यांना कळलेलं आहे. त्याच्यामुळे ज्याचा सुतरामही कशाशी संबंध नाही अशा पद्धतीची वक्तव्य करायची आणि स्वतःची ब्रेकिंग तयार करायची हा काही लोकांचा फार मोठा उद्योग आहे. आज जे दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे, महाराष्ट्रात मतचोरी झाली हा त्यातला एक उद्देश आहे, मुद्दा आहे. त्याचबरोबर शरद पवारांनी 2 दिवस आधी असं म्हटलं होतं की निवडणुकीच्या आधी 2 माणसं मला भेटले होते, मी त्यांना राहुल गांधींकडे पण घेऊन गेलेलो होतो, उद्धव ठाकरेंकडे संजय राऊतांचं असं सांगितलं जात आहे. नेमकं कोण होते 2 लोक आपल्याला कळाले का? एक आपल्याला पण सगळ्यांना ज्ञात असेल की जर लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या अगोदर अशा पद्धतीचे 2 अज्ञात व्यक्ती ज्यांचं नाव माहिती नाही, ज्यांचा चेहरा कोण आता ओळखू शकत नाहीत, मी जे तुमच्या माध्यमातून स्टेटमेंट ऐकलं त्या सांगतोय, ज्यांचं नाव माहिती नाही, ज्यांचा चेहरा आम्ही ओळखू शकत नाही, अशा व्यक्तींबद्दल बोलणं म्हणजे अज्ञात लोक त्यांना भेटलेली होती असं आपण मानूया. पण अशा बाबतीतली व्यूहरचना जर मतदानाच्या बाबतीमध्ये ते करणार होते असतील तर अशा सगळ्या देशाच्या नेत्यांनी एकत्र होऊन राष्ट्रपतींकडे तक्रार करायला पाहिजे होती, पोलिसांकडे तक्रार करायला पाहिजे होती. आता राहुलजी गांधींनी पिक्चर दाखवल्यानंतर अशा पद्धतीची वक्तव्य करणं म्हणजे वराती मागूनचे घोडे आहेत. 15 ऑगस्ट जवळ आलेला आहात. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा अद्यापही तिढा सुटलेला नाहीये. का नेमकं हे अडलंय? कारण तुमच्या बाजूला असलेले दादा भुसे यांच्याही त्याबाबतचा निर्णय झालेला नाहीये. नाशिकमध्ये पालकमंत्री कोण अद्यापही निश्चित याबाबत स्वतः दादासाहेब भुसे साहेबांनी सांगितलेलं आहे की हे निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत. एकनाथ शिंदे साहेब हे आमचे सर्वोच्च नेते आहेत, त्याच्यामुळे तो जो निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना बंधनकारक राहील. कोणाची शिफारस करणार साहेब? दादा भुसे साहेबांची शिफारस करणार. नाशिकमध्ये यापूर्वी आला प्रश्न जे आहे ते सुटत नाहीये. साहेब मी ज्या असोसिएशनच्या दारामधनं तुमच्याशी बोलतोय त्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना बोलून विचारा की 3 वर्षामध्ये त्यांनी सांगितलेल्या कामांना किंवा त्यांनी सांगितलेल्या मागण्यांना जर मी माझ्या परीने न्याय देऊ शकलो नसेल तर मी त्यांच्या इंडस्ट्रीच्या ऑफिसमध्ये देखील पाऊल टाकणार नाही, परत मुंबईला जाईल. आज ज्याचं उद्घाटन होतं आहे स्किल सेंटरचं, ती देखील मागणी सगळ्या उद्योजकांचीच होती. आज सुमारे 25 ते 30 कोटी रुपये खर्च करून आपण ती इमारत बांधतोय. रस्त्यांची कामं देखील झालेली आहेत, अनेक कामं सब सांगतो ना साहेब, मला जी माहिती येते ना तर मग तुम्हीच सांगा. मी आपलं झालीत की नाही साहेब? माझं म्हणणं असं आहे, ऐका ना, आपण याच्यामध्ये एक सेकंड साहेब, मी 30 वर्ष उद्योगमंत्री नाही आहे, मी 3 वर्ष उद्योगमंत्री आहे. 3 वर्षामध्ये जे काही करता आलं ते इथं साक्षीदार आहेत आणि माझे कोणी नातेवाईक नाहीत. त्यामुळे त्यांनी सांगितलेली प्रामाणिकपणानं काम करण्याचा मी प्रयत्न करतोय. तुम्ही सांगितलेल्या त्रुटी असतील तर आज दूर करून नक्की जाईल. तुम्ही जे कामं सांगताय ते कागदावर झाले असं वाटतं, कारण प्रत्यक्षामध्ये रस्ते आता बिल्डिंग कशी काय कागदावर उभी राहू शकते? नाही, रस्त्यांचं म्हणतोय मी. साहेब मी काय सांगितलं, तुम्हाला जी माहिती दिलेली आहे ती मला द्या, त्याच्यावर आजच मार्ग काढून मी जाईन. पण कामं झाली नाही असं चुकीचं रेकॉर्ड येऊ नये अशी माझी विनंती आहे. आणि जर कागदावर काम झालं असतं तर एवढी 34 कोटी रुपयाची 35 कोटी रुपयाची इमारत ही उभीच राहिली नसती ना, ती कागदावरच आपल्याला प्लॅनमध्ये दिसली असती. त्याच्यामुळे जी कामं झाली ती मान्य करायला देखील शिकलं पाहिजे. प्रसारमाध्यमांबद्दल नितांत आदर आहे. तुम्ही एखादी सूचना केल्यानंतर आज त्याला मंजुरी देऊन जाऊ, जर झाली नसतील तर काय चिंता करायचं कारण आहे? आज बैठकीला पण तुम्ही उपस्थित राहताय? हां, राहणार ना. मी उद्योग विभागाचा मंत्री म्हणून आज काही कार्यक्रम करणार आणि त्याच्यानंतर पक्षाच्या ज्या बैठका आहेत त्या बैठकांमध्ये देखील मी सामील होणार. नेमकं कशा एकूणच अनुषंगाने बैठक होणार आहे? आगामी महापालिका निवडणूक आहे, काय काय निर्णय नाही, या परिसरातल्या ज्या बैठका होत आहेत त्या आमचे सचिव संजय मोरे साहेब आमच्यासोबत असणार आहेत. सभासद नोंदणी असेल, सक्रिय सभासद नोंदणी असेल, या सगळ्यांचा आढावा दादासाहेब भुसे असतील, गुलाबराव पाटील साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही घेणार आहोत. आणि त्या बैठकीमध्ये योगायोगाने मी नाशिकला आहे, मी देखील सामील होणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.